नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मागास बहुजन कल्याण कार्यालय नांदेड सहाय्यक संचालक यांना गणपत तुळशीराम दुधाडे यांचे निवेदन. गणपतराव तुळशीराम दुधाडे सहाय्यक शिक्षक, मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत माध्यमिक आश्रमशाळा हिमायतनगर यांनी संस्था व मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी जाचक केलेल्या त्रासाला कंटाळून दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी मागास बहुजन कल्याण प्रादेशिक नांदेड तसेच लातूर, पुणे यांना निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रादेशिक उपसंचालक श्री दिलीप राठोड यांनी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन वेतन अदा करण्याचे आदेशित केले होते, पण दिलीप राठोड यांच्या आदेशाला संस्थेने आणि मुख्याध्यापक यांनी संगनमताने केराची टोपली दाखवत गणपत तुळशीराम दुधाडे यांना संस्था आणि मुख्याध्यापकाचा वेळोवेळी जाचक त्रास केल्याने आज रोजी अमर उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत गणपत तुळशीराम दुधाडे यांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असेही सांगण्यात आले आहे. माझा त्रास जो आहे तो गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. त्रासाची माहिती मला संस्था आणि मुख्याध्यापक यांनी जाणीवपूर्वक मला त्रास दिलेला आहे आणि या त्रासाबाबत मी वेळोवेळी प्रशासनाला देखील कळवलेलं आहे पत्र देऊन, पण मला मिळावा तसा प्रशासनाकडून कुठलाही सहकार्य नाही मिळालं आणि उलट मी वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रशासनाला कळवलं, पण प्रशासनाने मला सहकार्य न केल्यामुळे किंवा माझ्या पत्रव्यवहाराला कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे आज रोजी संस्थानिक व मुख्याध्यापक यांनी या त्रासाचा कळस गाठलेला आहे. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मागण्यामध्ये पहिली मागणी अशी आहे का यांनी नियमबाह्य म्हणजे शासनाचे जे काही शासन निर्णय असतील त्यांचं उल्लंघन करून त्यांचा कुठलाही म्हणजे आधार न घेता माझं कर्मचारी उपस्थितीपटावर स्वाक्षऱ्या रोखल्या आणि गेल्या 7 ते 8 महिन्यापासून माझं नियमबाह्य पद्धतीने वेतन देखील रोखलेलं आहे. मी शाळेवर हजर असून सुद्धा आणि या शाळेमध्ये गेल्या 2015 पासून शाळा चालू आहे. तर 2015 पासून शाळेमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक मुख्याध्यापक पद नेमलेलं नाही. सेवा कनिष्ठ मुख्याध्यापक नेमून आपलं जे काही हळहळीचे जे शासन शालेय प्रशासन आहे ते नियमबाह्य पद्धतीने त्यांचं गेल्या 15 वर्षापासून चालू आहे. पण याच्याबद्दल कोणीही आवाज उठवत नाही, कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही. कारण शाळेचा संस्थानिकच हा सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण विभाग पुणेचा असल्यामुळे तो त्या पदावर काम केलेलं असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी जेवढे मला सहकार्य करावं तेवढं कोणीही सहकार्य करत नाही किंवा कोणी मला माझ्या पत्राची दखल घेत नाहीत. आणि हे माझ्या मागण्यामध्ये जे आहे ते या शाळेला तुम्ही सेवा ज्येष्ठ शिक्षकांनुसार शासन निर्णयानुसार सेवा ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पद द्या तर शाळा ही शाळेप्रमाणे चालेल. शाळेचं प्रशासन हे अतिशय नियमबाह्य पद्धतीने संस्था चालक, सचिव आणि मुख्याध्यापक हे चालवत आहेत. संस्थेच्या घरचे कर्मचारी घरी बसून वेतन घेत आहेत. स्वतः मुख्याध्यापक मास्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी मास्टर त्यांच्या घरी नेऊन स्वाक्षऱ्या आणतात. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि शाळेवरचे संस्थेच्या घरचे भरलेले जे कर्मचारी आहेत ते घरी बसून वेतन घेत आहेत. त्यांचा HR दिला जातो आणि मुठभर कर्मचाऱ्यावर शाळा चालवली जाते आणि आमच्यावर ताण दिला जातो आणि आमचा HR कपात करणे हे अशा प्रकारचे घडत आहेत. आणि या विरोधात जर शासनाला कोणी आम्ही कळवलं की मी फक्त अन्यायाविरोधात माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात थोडीशी तक्रार दिली तर आज रोजी माझ्यावर त्यांनी अन्यायाचा कळस गाठलेला आहे आणि नाईलाज असतो मला या अमरण उपोषणाचा पर्याय निवडावा लागला. पुढचे पाऊल म्हणजे सध्या माझं अमरण उपोषण आहे. या 6 मागण्या ज्या आहेत 6 मागण्याच्या अनुषंगाने मी अमरण उपोषण केलेलं आहे आणि हे अमरण उपोषणच मी सोडणार नाही कारण माझ्या 6 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय. त्यानंतर मग आता पुढील पर्याय माझा असा राहील का मी माझा लढा हा न्यायासाठी आहे, हक्कासाठी आहे, माझ्या अधिकारासाठी आहे. त्यामुळं माझा हा लढा मी कायमस्वरूपी हा चालूच ठेवणार आहे जोपर्यंत माझ्या 6 मागण्या पूर्ण होणार नाहीत किंवा इतर मागास बहुजन कल्याण च्या नावाने जी आपण ही शाळा चालवतो आपलं उद्दिष्ट जे असते की बा इतर मागास बहुजन कल्याणमध्ये इतर मागास बहुजनांचा विकास झाला पाहिजे असा आपला उद्देश असतो. पण त्यांच्या इतर मागास बहुजन कल्याण विकासाच्या नावाखाली तुम्ही फक्त स्वतःचं कल्याण करून घेताय ही बाब शासनाच्या निदर्शनास मी या पूर्ण पत्रव्यवहाराच्या उद्देशाने मी आणून दिलेली आहे आणि याचा कुठलाही आधार
सर्व काही आहेत ते पत्रव्यवहार मी शासनाकडे केलेले आहेत. शासनाने हे सगळं पाहिलेलं आहे, पण दपटशाहीचं धोरण अवलंबत आहेत. प्रशासकीय देखील अधिकारी दपटशाहीचं धोरण अवलंबत आहेत. हे मुख्याध्यापक आणि संस्था सचिव हे देखील दपटशाहीचं धोरण अवलंबत आहेत. त्यामुळं मला हा निर्णय अतिशय टोकाच्या याच्यानुसार मला घ्यावा लागला.